सध्या 2 दिवसापासून एकच चर्चा आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कांद्याची प्रचंड टंचाई येणार आणि आमचे बाजारभाव प्रचंड वाढणार किंवा दुसऱ्या बाजूला कांदा भरपूर आहे, त्यामुळे आता आमचे बाजारभाव आणखी पडणार. ही एक भीती असली तरी आपण काय केलं, की याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळी आकडेवारी, आवकेचं गणित आणि शास्त्रज्ञांची जे काही अभ्यास होता, त्याच्या सगळ्या माध्यमातनं आपण एक रिपोर्ट तयार केला आणि तो आता तुमच्यासमोर ठेवतो आहे, की ऑगस्ट नंतर कांदा किती शिल्लक राहणार आहे किंवा ऑगस्टपासून कांदा किती शिल्लक राहणार आहे. तर सगळ्यात आधी महत्त्वाचं सांगतो, की ऑगस्टपासून कांद्याचा साठा वेगानं कमी होणार आहे. यंदा खरीपाची लागवड पाऊस लांबल्यामुळे उशिरा होत असल्यानं खरीपाचा कांदा किंवा लेट खरीपाचा कांदासुद्धा उशिरा येणार आहे. 1 ते दीड महिना त्याला उशीर लागू शकतो. कर्नाटकचा नवीन कांदा ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये बाजारात येईल, पण त्याची क्वालिटी कमी असणार आहे आणि त्याची आवकसुद्धा कमी होणार आहे. या सगळ्यांवरच यंदाचं सगळं पुढचं गणित तुमचे बाजारभाव ठरणार आहे. थोडक्यात काय, कुठल्याही वक्तव्यानं विचलित होऊ नका, घाबरून जाऊ नका. आता हा रिपोर्ट काय ते बघूया. मी काही मुद्दे काढून ठेवले, ते तांत्रिक असल्यानं मी जास्तीत जास्त सोपं करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यामुळे मला ते वाचावे लागू शकतात. माझ्या स्क्रीनवर आहे समोर. नमस्कार, ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 22 जुलै 2026 साल आहे आणि वार आहे बुधवार. पाशाभाई पटेल यांनी जे वक्तव्य केलं, की कांद्याची टंचाई होणार आहे आणि ते कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत. याच्या व्यतिरिक्त कांदा समितीशी संबंधित पण ते होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली कांदा समिती स्थापन करण्यात आली आणि या कांदा समितीमध्ये गव्हर्नमेंटचे सगळे जे स्टॅटिस्टिक आहेत, म्हणजे काय की संख्याशास्त्रज्ञ आहेत, कृषी अर्थशास्त्रज्ञ आहेत आणि कृषीशास्त्रज्ञ यांचाही समावेश होता. थोडक्यात या तज्ज्ञांच्या हवाल्यानं त्यांनी एक असा रिपोर्ट सांगितला, की ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये बाजारात टंचाई येऊ शकते. दुसऱ्या बाजूला व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे, की नाही टंचाई येणार नाही, आमच्याकडे बराच कांदा आहे. अनेकांचं म्हणणं असं आहे सोशल मीडियावर, की नाही कांदा खूप आहे. आता कांदा खूप आहे असं म्हटल्यानंतर भाव आजच पडतील, पडले पण असतील. तुम्ही बघा, कांदा खूप आहे असे स्टेटमेंट यायला लागल्यापासून आज बरेच भाव जे आहे ते थोडे कमी व्हायला लागतील. 25 पैसे, 50 पैसे या पद्धतीनं. आणि कांदा टंचाई म्हटली, की व्यापाऱ्यांच्या तोंडचं पाणी पडेल, कारण त्यांना खिशातनं जास्त पैसे भरावे लागतील आणि निर्यातीच्या संधी आल्या तर त्याच्यावर गव्हर्नमेंट काय हे आहे त्याच्यावर बंधनं लादू शकतात, अशी पण भीती आहे. या सगळ्या गोंधळात आपण ॲग्रोशिवारच्या व्हॉट्सअप चॅनलला एक सर्वेक्षण केलं. त्या सर्वेक्षणाची माहिती आता ते किती शेतकऱ्यांचं मत काय कसं आहे ते तुम्ही तिथं बघू शकता. ते अचूक असेलच असं नाही, काही गंमत म्हणून त्याच्यावर क्लिक करत असतात. पण तुम्ही व्हॉट्सअप चॅनलची माहिती जी आहे, लिंक आहे, तिथं पहिल्या कमेंटला आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता. पण आता मी जी माहिती देत आहे ती ICARचे शास्त्रज्ञ आहेत. त्याच्यानंतर आवकेचं मागच्या वर्षीपासूनचा सगळा डेटा आपण गोळा केलेला आहे आणि कुठल्या महिन्यात किती कांद्याची आवक होते या सगळ्यांच्या रिपोर्टच्या आधारावर हा रिपोर्ट आहे. ही सगळी माहिती आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला बघूया ऑगस्टच्या सुरुवातीला किती कांदा शिल्लक राहील आणि हे गणित कसं काय काढलं आहे त्याच्यामध्ये. जुलै अखेर म्हणजे हा महिना संपताना देशात साधारण 83 लाख कांदा शिल्लक राहू शकतो. 81 ते 85 लाख मेट्रिक टन आहे, पण साधारण आपण जो मध्यवर्ती अंदाज धरला तर तो 83 लाख टनांचा आहे. पण हा सगळा कांदा चांगल्या गुणवत्तेचा असेलच असं नाही. काही कांदा खराब, ओलसर, कोंब आलेला आणि वजनात घट असलेला असू शकतो. जरी व्यापाऱ्यांनी प्रचंड गोलटा घेऊन ठेवलेला आहे, नाफेड खरेदी करत आहे, पण त्याचं प्रमाण या 83 लाखाच्या प्रमाणात कमी आहे आणि तोही खराब होऊ शकतो. अशा गोष्टी आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ठीक आहे राहिला 83 लाख म्हणजे खूपच आहे, पण देशाची गरज किती आहे? देशाची गरज आहे साधारण 18 ते 19 लाख मेट्रिक टन कांदा दररोज लागतो. कारण काय बघा, तुम्ही लोक अनेक ठिकाणी कांदा खाणं कमी करतील आहे, श्रावण आला किंवा आणखी याच्यामध्ये एक विशिष्ट भाग. पण हॉटेलवाल्यांना रोज तर कांदा लागतो. अनेक ठिकाणी जे काही आस्थापन आहे तिथे तर कांदा लागतो, तिथे तर कमी होत नाही. त्यामुळे ऑगस्टपासून कांद्याचा साठा वेगानं कमी होऊ शकतो आणि
त्याच काळात निर्यात वाढण्याची शक्यता आहे. आता निर्यात दबावात आहे, तर जुन्या साठ्यावर आणखी दबाव येईल. ठीक आहे, आता पुढे पावसाळा सुरू आहे. आता परत पावसाचं वातावरण आहे आणि एकादशीपर्यंत आणि तिथूनही नंतर जो आहे एकादशी झाल्यानंतर पाऊस कमी होईल असं ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळेंनी सल्ला दिलेला आहे. तो आपण व्हॉट्सअप चॅनलला दिलेला आहे. या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी अधिकृत म्हणजे IMD किंवा भारतीय हवामान विभागानं अधिकृत सांगितलेलं आहे की पाऊस साधारण 5-6 दिवस राहील. पुढे पण पावसाचं वातावरण राहील. याच्यामुळे काय होतं, पावसाळ्यात कांद्याला आर्द्रतेचा मोठा धोका निर्माण होतो, वजन कमी होतं, सड वाढते, कोंब फुटतात, चांगल्या गुणवत्तेचा कांदा हळूहळू कमी होतो. त्यामुळे कागदावर किती जास्त दिसला किंवा कमी दिसला, पण विक्रीचा साठा जो आहे तो वेगळा असू शकतो. आता एक तक्ता आपण केलेला आहे, माझ्यासमोर मी इथं लिहिलं आहे की कुठल्या महिन्यात किती कांदा शिल्लक राहू शकतो. हा एक अंदाज आहे. याच्यापेक्षा सुद्धा कांदा कमी शिल्लक राहू शकेल किंवा याच्यापेक्षा थोडा वाढू शकेल, पण वाढण्याची शक्यता नाही. कारण विक्रीचे पर्सेंट किती होते याचा एक अभ्यास करून ठेवलेला आहे शास्त्रज्ञांनी. या संदर्भात आपण मेंबरशिपसाठी मागे 2 व्हिडिओ केलेले होते. तुम्ही इथे जॉईनच्या बटनावर क्लिक करून ते बघू शकतात, पण त्याची गरज नाही आहे. आज तोच प्रीमियम माहिती मी मुद्दाम सगळ्यांसाठी आणलेली आहे, काळजी करू नका. ऑगस्टच्या सुरुवातीला साधारण 81 लाख मेट्रिक टन कांदा राहील, 81 ते 83 लाख मेट्रिक टन. ऑगस्ट अखेर जी बाजारातली मागणी आणि या सगळ्यातनं जो कांदा शिल्लक राहील तो साधारण 60 लाख मेट्रिक टन. त्यानंतर सप्टेंबर अखेर कांदा शिल्लक राहणार साधारण 37 ते 40 लाख मेट्रिक टन. ऑक्टोबर अखेर जो कांदा शिल्लक राहील 20 ते 28 लाख मेट्रिक टन आणि नोव्हेंबर अखेर जो कांदा शिल्लक राहील तो 10 ते 18 लाख मेट्रिक टन. आता हे अंदाज जे आहे ते साठवणूक, खराबी, बाजारातील आवक, निर्यात आणि नवीन खरीप कांद्यावर त्याचे अंदाज बदलू शकतात. एक ढोबळमानाने तुम्हाला एक काळजी वाटते की काय अंदाज राहील, तर यामुळे हा अंदाज मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता ऑगस्टमध्ये काय होईल ते बघूया. जो तुम्हाला प्रश्न माझे भाव वाढतील का, तर ऑगस्टमध्ये लगेच मोठी टंचाई जाणवणार नाही. मात्र जुना कांदा खूप आहे आणि मग आमचे भाव कमी होतील असंही राहणार नाही. म्हणजे कुणाच्या डोक्यात असेल की आपण कांदा खूप आहे असं सांगून, विशेषतः व्यापाऱ्यांच्या, की शेतकऱ्यांना भीती घालून त्यांचा कांदा आता घेऊन टाकू, लगेच आवक वाढू आणि नंतर भाव पाडून मस्त त्याच्यावर मजा करू पुढचे 2-4 महिने, काही टेन्शन नाही. पोरांना मस्त दुबई, पॅरिसला काय हे टाकून देऊ, तिथले ऑफिस टाकून देऊ आयफेल टॉवरच्या समोर. टाकलेच आहेत ना काही व्यापाऱ्यांनी. तर काय काळजी करू नका, तुमचं स्वप्न काही तसं पूर्ण होणार नाही. तर आणि शेतकऱ्यांनी पण घाबरायचं कारण नाही. याचं कारण ऑगस्टमध्ये मोठी टंचाई जरी जाणवणार नसली तरी जुन्या कांद्याचा साठा कमी व्हायला लागेल आणि हाच जो महिना आहे थोडीशी बाजारभावाला दिशा देईल. चांगल्या ह्याच्यामध्ये चांगल्या मालाची उपलब्धता कमी होणार आणि दुय्यम दर्जा आणि चांगला माल याच्यामध्ये फरक पडू शकतो. त्यामुळे स्पष्ट चांगला माल जो आहे तो चांगल्या किमतीला जाईल, दुय्यम दर्जाचा माल याच्यामध्ये एकदम मोठा गॅप पडेल. आता काय होतं, मिक्स कांदा कळत नाही आहे, तर तो ऑगस्टमध्ये तसं दिसेल. चला आता कर्नाटकचं असं आहे, आपण 2 व्हिडिओ केलेले आहे, पण तरी पण आणखी जी नवीन माहिती आली त्यानुसार ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून हा कांदा बाजारात येण्याची शक्यता आहे रेग्युलरमध्ये. पण याची आवक कमी राहील आणि हा कांदा कमी टिकावा असणारे उत्पादन घटलेलं आहे, कारण या वर्षी दुष्काळ आलेला आहे. त्यामुळे तो चिंगळा फार तर गोलटीपर्यंत जाईल. त्याचा परिणाम तुमचा 50-55चा जो कांदा असेल त्याच्यावर तो होणार नाही, कारण असा कांदा हॉटेल क्वालिटीला लागतो आणि त्याची डिमांड असते. त्यामुळे जुन्या रब्बी कांद्याची जागा पूर्णपणे कर्नाटकचा कांदा यंदा घेऊ शकणार नाही, अशी व्यापाऱ्यांमध्ये चर्चा आहे. ठीक आहे. आता खरीप कांद्याचं काय होणार. इधर का कांदा आएंगा भाव पडेंगे, उधर का कांदा आएंगा भाव पडेंगे, नाही हो पडणार. बघा आता खरीपाचा बघू आपण. तर खरीपाचा कांदासुद्धा यंदा उशिरा येणार आहे, कारण आता तर लागवड सुरू केली आहे की. मध्ये जो पाऊस झाला तेव्हा रोपं टाकायला सुरुवात झाली, अजून रोपं येत नाही तर परत पावसाने खंड दिला. ती काळजी होती, तर सुदैवानं नाशिक आणि या सगळ्या पट्ट्यात पाऊस सुरू झालेला आहे. त्यामुळे साधारण 1 ते 1.5 महिना हा कांदा उशिरा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये जुन्या कांद्यावर जास्त भर राहील. सप्टेंबरच नव्हे तर ऑक्टोबरमध्ये सुद्धा. त्यामुळे चांगल्या कांद्याचं डिमांड वाढेल. बाजारातील रोजची आवक कमी झाल्यास भावांना आधार मिळेल आणि
ऑक्टोबरपासनं जे गणित बदलतं आहे ते सप्टेंबरमध्ये तुमचे बाजारभाव कदाचित माफ करा, ऑगस्टमध्ये जे गणित बदलायला लागेल बाजारभाव वाढीचं किंवा काय याच्यामध्ये स्थिर राहून थोडे थोडे, ते सप्टेंबरमध्ये वरच्या पातळीवर जाईल. ते कसं जाईल ते आपण दरवेळेस सांगूच की. आणि म्हणूनच इथे सप्टेंबर महत्त्वाचा ठरतो. तो का महत्त्वाचा ठरतो? याचं कारण सप्टेंबरमध्ये जुना कांदा म्हणजे आता रब्बीचा कांदा जो जुना होईल त्याचा साठा केवळ 35 ते 40 लाख मेट्रिक टनापर्यंत खाली येऊ शकतो. आधीचे आकडे पण एकूण तो मी ढोबळ अंदाज तुम्हाला सांगितला. त्यातील सर्व कांदा हा काही गुणवत्तेचा नसणार. त्यामुळे नवीन खरीप कांदा जरी आला या याच्यात आला समजा कर्नाटकचा, तरी बाजारातील ताण जो आहे तो टिकून राहील, बाजारात दबाव राहील, मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये तणाव राहील, मागणी जास्त आणि पुरवठा कमी राहू शकतो, चांगल्या कांद्याच्या खरेदीसाठी स्पर्धा वाढू शकते. त्यामुळे सप्टेंबरपासून चांगल्या पद्धतीने बाजारभावात सुधारणा होईल. चांगल्या पद्धतीने कधी? सप्टेंबरपासून. तुम्हाला आठवतं आहे का, मी तुम्हाला अगदी मे महिन्यापासून सांगतो आहे की ज्याचा चांगल्या क्वालिटीचा कांदा 55 mm 50 किंवा 55 mm पेक्षा ज्याची कांद्याचे आकार चांगला आहे, रंग चांगला आहे, जो 3 ते 4 महिने म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत टिकेल, त्याला बाजारभाव चांगला मिळेल. हे मी केव्हाच सांगितलेलं आहे. असा कांदा विक्रीची घाई करू नका, हे तेव्हाही सांगितलेलं आहे. मला शेतकरी कालपासून विचारताय की बाबा कांदा विकावं की नाही. ऑलरेडी तुम्ही मागचे व्हिडिओ बघा, जूनचे व्हिडिओ बघा. मेंबरशिप व्हिडिओमध्ये तर मी या आठवड्याला स्पष्ट सांगितलं आहे कांदा कुठला आणि किती टक्के विकायचा. त्यामुळे तो विषय आता तुम्ही याच्यावरनं संदर्भ घेऊन तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं ऑक्टोबरची काय स्थिती तेही बघूया. तो काही टेन्शन नहीं, पुढचे 3 महीन्याचं होऊन जाऊ दे. क्या धमाका है, जो कि कुछ होने वाला है हो जाने दीजिए, बाजार भाव बढ़ने दीजिए. चलिए. तर ऑक्टोबर अखेर जुना कांदा जो आहे तो साधारण 20 ते 28 लाख टनांपर्यंत एवढाच शिल्लक राहील. देशाची 1 महिन्याची गरज किती असते? 18 ते 19 लाख मेट्रिक टन. यावेळेस समजा नाफेडचा सडका कांदा बाजारात आला, जो व्यापाऱ्यांचाच आहे ऑलरेडी, आणि ते ओरडायला लागले की भाव पडतील भाव पडतील भाव पडतील, तरी काही फरक पडणार नाही. कारण तो सडका कांदा या 1 दिवसाची पण गरज भागवू शकणार नाही. फार फार तर 2 दिवसाची गरज भागवेल, त्याला कोणी तोड लावणार नाही. तर हे तुम्ही लिहूनच घ्या, कारण आता ते सडका कांदा स्टॉक करत आहेत. तर या सगळ्या याच्यामध्ये इथे व्यापारी म्हणजे जे भ्रष्ट व्यापारी त्यांचं मी म्हणतो, सगळ्यांचं नाही, ते तोंडघशी पडणार आहे. त्यामुळे नवीन कांदा वेळेवर आणि मोठ्या प्रमाणात येणं इथं गरजेचं असेल. तो जर आला तर टंचाईची परिस्थिती कमी होईल. पण नवीन कांद्याची आवक कमी राहिली तर चांगल्या कांद्याची टंचाई जी आहे ती जाणू शकते. अशा परिस्थितीत इथे भाव आणखी वाढतील. म्हणजे बघा, ऑगस्ट वाढले, सप्टेंबर आणखी वाढले, ऑक्टोबर ग्राफ वाढला. आता कांद्याचे भाव कधी वाढू शकतात चला बघूया. आता पुढच्या सगळ्या गोष्टी मी जे वाचून दाखवणारे पॉईंट्स तुम्हाला माहिती सांगणार आहे, त्या जर एकत्र घडल्या तर मी काय पॉईंट लिहिलेत निष्कर्षाचे? जुन्या कांद्याचा साठा कमी होणे, चाळीतली खराबी वाढणे, कर्नाटकची आवक कमी होणे, खरीप कांदा उशिरा येणे, बाजारातील रोजची आवक घटणे आणि निर्यात मागणी टिकून राहणे, नंतर ती होणार आहे त्या पद्धतीनं. असं केलं तर कांद्याचे बाजारभाव हे वाढतील. मात्र सर्व प्रकारच्या कांद्याला एकत्रच एकसारखा भाव मिळणार नाही, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही सांगितलं ते भाव वाढले आणि मी माझा चिंगळा कांदा घेऊन गेला आणि त्याला 5 रुपये मिळाले, कसं मिळेल हो? मी चांगल्या क्वालिटीच्या कांद्याचे भाव वाढेल असं म्हणायचो ना. चांगला घट्ट टिकाऊ कांदा भाव खाऊ शकेल. ओलसर खराब कोंब आलेला कांदा स्वाभाविकपणे भाव कमी मिळू शकेल. त्यामुळे असा तुम्हाला वाटत असेल तर तो टप्प्याटप्प्याने विकून टाका. आता महाराष्ट्राचं विचार आहे, महाराष्ट्रात कांदा काय होणार, टंचाई होणार किंवा काय, पण महाराष्ट्र महत्त्वाचा काय इथे बघूया आपण. देशातल्या साठवलेल्या कांद्याचा मोठा हिस्सा महाराष्ट्रात आहे. तुम्हाला माहिती का, एका अभ्यासानुसार देशामध्ये साठवणाची क्षमता किती आहे ऑन रेकॉर्ड? ती आहे फक्त 48 लाख मेट्रिक टन ते 50 लाख मेट्रिक टन. आता 50 लाख मेट्रिक टन कांदा साठवता येत असेल, मग ती व्यापारी आणि शेतकरी दोघांची नंतर ती वाढली असेल. मी तुम्हाला 2021-22चं सांगतो आहे. मध्ये आपण ती वाढून साधारण 60 लाख मेट्रिक टन झाली असं समजूया. तर मग सांगा की बाजारामध्ये भरपूर कांदा कुठून येणार, कसा येणार? नाहीच आहे ना साठवायची क्षमता. पण तरी पण यामध्ये सुद्धा महाराष्ट्र आघाडीवर आहे.
महाराष्ट्रामध्ये 28 ते 30 लाख मेट्रिक टन कांद्याची साठवायची क्षमता आहे. मात्र अजूनही याचं काही कोणी ऑडिट केलेलं नाही आहे. त्याच्यातनं बरेचदा काय होतं, नाफेडचे आणि एफ-पी-ओचे जे भ्रष्टाचारी लोक असतात, ते मंगल कार्यालय किंवा जे गावाचे शेड असतात ना पडके, ते घेतात भाड्यानं आणि ते कांद्याची चाळ म्हणून त्याच्यावर कॉन्ट्रॅक्ट मिळवतात. ही पण एक गंमत आहे. त्यामुळे अशा कांद्याच्या शेडला किंवा अशा तात्पुरत्या शेडला किंवा जे शास्त्रीय नाही आहे, त्याला चाळ म्हणता येणार नाही. ठीक आहे, फार वेळ घेत नाही आहे. नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे पट्टा हा महत्त्वाचा आहे आणि साठवलेला मोठा हिस्सा हा महाराष्ट्रात असणार आहे. या चाळींमध्ये प्रत्यक्ष किती कांदा शिल्लक आहे याच्यावर बाजाराची दिशा ठरेल, जे ऑलरेडी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी, आता व्यापारी पण त्यांचा माल आणणार, शेतकरी पण आणणार, एकाच वेळी माल बाजारात आणला तर दबाव वाढेल. आवक कमी राहिली तर बाजाराला आधार मिळू शकेल. म्हणून सांगतो की भावांनो, कांदा आणताना टप्प्याटप्प्याने आणा, एकदम गर्दी करू नका, घाबरून तर अजिबातच विकू नका. ठीक आहे. अंतिम निष्कर्ष काय आहे? ऑगस्टच्या सुरुवातीला साधारण 81 ते 83 लाख मेट्रिक टन, 81 ते 85 ऐवजी 83 लाख मेट्रिक टन सरासरी कांदा शिल्लक राहू शकतो. ऑगस्ट नंतर लगेच मोठी टंचाई दिसणार नाही, पण साठवणूक खराबी, महिन्याची मोठी मागणी यामुळे साठा कमी होईल आणि तिथंच बाजारभाव बदलाला सुरुवात होईल. कर्नाटकचा नवीन कांदा दुसऱ्या आठवड्यात येईल ऑगस्टच्या, मात्र गुणवत्ता कमी, आवक कमी, त्यामुळे त्याचा परिणाम होणार नाही. खरीपाचा कांदा 1 महिना उशिरा येईल. सप्टेंबर ऑक्टोबरपासून चांगल्या कांद्याची उपलब्धता कमी होईल, त्यामुळे भाव ऑगस्टच्या नंतर हळूहळू वाढायला लागतील. सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये हा नेहमीचा ट्रेंड आहे. मी काय रॉकेट सायन्स सांगत नाही, तुम्हालाही पण अनुभवाने माहिती आहे. पण मी आकडे एकत्र करून बाबा कोणाची चर्चेवर विश्वास न ठेवता आकडे काय सांगते ते बघूया. तर त्यानुसार या पद्धतीची स्थिती असेल आणि देशातील विक्रीयोग्य कांदा ज्यावेळेस कमी होईल त्यावेळेस चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचे बाजारभाव वाढू शकतात. त्यामुळे ऑगस्टपेक्षा सप्टेंबर, ऑक्टोबर हे 2 महिने कांद्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. आता कांदा ठेवायचा की विकायचा याचा निर्णय तुम्ही मालाची गुणवत्ता, त्याच्यानंतर स्थानिक आवक आणि तुमच्या आर्थिक गरज पाहून घ्यावी, असं आता मला वाटतं आहे. कारण मी ऑलरेडी या संदर्भात मेंबरशिप व्हिडिओमध्ये सल्ले दिलेले आहेत. तुम्ही तिथं सबस्क्राईब करून बघू शकता. आणि जूनमध्ये आणि जुलैमध्ये सुद्धा हे सल्ले दिलेले की तुमच्याकडे आता किती टक्के कांदा शिल्लक असायला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांकडे एवढाच शिल्लक आहे ते आता सध्या सुखी आहे. ते किती टक्के ते तुम्ही मागचे व्हिडिओ बघा, ते सगळ्यांसाठी खुले आहेत, त्यात काय उगाच बॅरियर लावलेली नाहीत. एकूणच तुमच्या मनातला गोंधळ कमी व्हावा आणि तुम्ही बाजार साक्षर व्हावं यासाठी हा प्रयत्न होता. याच्यानंतर मला असं वाटतं तुम्ही जे असतील ते योग्य निर्णय घ्याल आणि कांद्यातनं चांगला नफा मिळवाल. मात्र कुणी असो, तो व्यापारी असो, माध्यम असो, नाहीतर आणखी तुमचा कैवारी म्हणवणारा कोणी असो, कुणावरही विश्वास ठेवू नका. लक्षात घ्या, आकडे हे महत्त्वाचे आहेत. माझ्या मताला काही किंमत नाही. मी म्हणतो म्हणून मग मला काय वाटतं म्हणून मी कांदा असं होईल. पंकज जोशी विंचूरकरला काही महत्त्व नाही किंवा अमुक एखाद्या आडत्याला वाटतं किंवा अमक्याला वाटतं, काही महत्त्व नाही आहे. प्रत्यक्ष ग्राउंड स्थिती काय आहे कांद्याची ती ठरवते तुमचे बाजारभाव. आणि ही ग्राउंड स्थिती, हे आकडे अधिकृतरित्या आपण सांगत असतो आणि तुम्हाला कांदा साक्षर करत असतो, बाजार साक्षर करत असतो. त्यातूनच आत्ता अनेकांना फायदा होताना दिसतोय, तशा प्रतिक्रिया पण येत आहे. व्हिडिओ मोठा होतोय त्यामुळे आता थांबतो. हा व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर कळवा आणि शेतकऱ्यांचा आपण जो सर्वे केलेला आहे त्याची माहिती आपण उद्या हवं तर घेऊया. जोडून राहा. नमस्कार.